आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. कोकळे पंचायत समिती गणात परिवर्तनाचे वारे, वैशाली माने यांचा झंझावाती प्रचार. कोकळे पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार वैशाली माने यांनी आपल्या प्रचारात मोठी आघाडी घेतलीय. त्यांनी या निवडणुकीत मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांना विकासासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी रामचंद्र कोरे, देशिंग. काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आमदार रोहितदादा यांच्या नेतृत्वाखाली मी पंचायत समितीसाठी तिकीट मिळाले आहे. माझ्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कोळेकर यांनाही मिळालेले आहे. आम्ही पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या हे दोघं मिळून रोहितदादांच्याकडून जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करील. महिला सक्षमीकरण, अंगणवाडी, शाळा, रस्ते दुरुस्तीचे कामं, वृद्ध लोकांसाठी आरोग्य सुविधा, मुलींसाठी शैक्षणिक सुधारणा इत्यादी गोष्टी करण्याचा प्रयत्न करील. त्याचबरोबर या भागात बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची अजिबात व्यवस्था नाही, ते रस्ते सुधारण्याचे काम करू. वृद्ध महिलांनी बऱ्याच महिलांनी आमच्याकडे तक्रार मान्य केली की आम्हाला लाडक्या बहिणींसारखे पैसे मिळत नाहीत. त्यांची सुद्धा आम्ही दखल घेऊ आणि त्यांना पण ते मिळवून देण्याचा प्रयत्न करू. पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्यासाठी उमेदवारी म्हणून चिन्ह आम्हाला तुतारी मिळाले आहे. तुतारी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. आम्ही तुमची सर्व कामे केली जातील. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.